बाद में फ्रेंड्स मेरे, ठीक है, तूने साइकोलॉजी इसलिए लिया ना कि वहाँ पे ज़्यादा लड़कियाँ रहती हैं? बोले यार, हालांकि आई वॉज शॉक, मुझे कोई आइडिया नहीं था। क्लास में एंटर किया मैंने पहले दिन पे साइकोलॉजी के, एंड पूरा क्लास में फॉर एग्जांपल 50 स्टूडेंट्स आर देयर, 40 आर गर्ल्स, 10 बॉयज थे। मुझे बाद में दोस्त ये कर रहे हैं, अरे यार साइकोलॉजी, आई हैव सीन दिस जनरली कि गर्ल्स आर मोर इंटरेस्टेड इन साइकोलॉजी। व्हाई इज इट? ॲक्च्युली आर्ट्स पूर्ण सेक्टरच. हाँ, क्यों ऐसे क्यों है? What is your opinion on ChatGPT? मी Because आता as a writer, ChatGPT is killing jobs in writing, right? So how's it? कि आम्ही पण स्क्रिप्टिंगला वगैरे we use ChatGPT. So hello, hi everyone. कैसे हो सभी? Myself Rahul, and today we are back with yet another episode of the Untitled podcast. You might be wondering why am I carrying a book today? Because we had a budding writer, of writing enthusiast today, and she was like, हम लोगों ने अलग अलग टॉपिक पे बात की. अगर फॉर एग्जाम्पल एक लाइन में इफ आई हैव टू डिस्क्राइब कि पॉडकास्ट किसके ऊपर था, सो इट वाज ऑल अबाउट रीडिंग, राइटिंग, लिटरेचर, बुक्स एंड एवरीथिंग. सो वी टॉक्ड अबाउट अ लॉट ऑफ थिंग्स. आई होप यू गाइज गेट सम वैल्यू आउट ऑफ इट और मजा आएगा. स्टे ट्यून, लास्ट तक देखना. बाय बाय. Welcome Tejas. Thank you so so much much. for coming. Yeah, thank Tejas, you. before starting we have a ritual. Okay, everybody has to say कि how's their life. ठीक है, you have to describe your life in one word. How's your life? One word. One word. Uncertain. Uncertain. Kind of. This is very crazy thing because ज्या लोकांसोबत मी आधी केलं आहे ना, they were like exploring, थोडेसे ते career oriented वगैरे. Oh. This is like first time I'm receiving such thing, uncertain. Okay, moving forward, you have to give an introduction about yourself for the people who Okay. don't know you. Okay, so who exactly Tejas is? So hello everybody. I'm Tejas Patkar and I'm 17 and I'm a college student and मी लिहिते. मे बी तुम्हाला कळेल पुढे पुढे अजून. आणि तसं तर मी थोडीशी अशी इंट्रोवर्ट आहे, बट मे बी या पॉडकास्टमुळे आय स्टार्ट स्पीकिंग ॲज आय गेट यूज टू इट. आणि आय लव्ह, ॲज ही सेड अर्लियर, एक्सप्लोरिंग. आय ऑल्सो लव्ह इट, बट करंटली आय डोंट थिंक सो लाईक मी त्या स्टेटमध्ये आहे की मी मस्त फिरायला वगैरे जाईन. Okay. सो आय एम मोस्टली अन इंडोर पर्सन आणि मी मोस्टली बुकसोबत असते, म्युझिक वगैरे ऐकत असते. आणि थँकफुली मला लास्ट 2 वर्षामध्ये खूप छान फ्रेंड्स मिळाले आहेत. सो आय हॅव विटनेस्ड एन एक्स्ट्रोवर्ट तेजस, जे तुम्ही पण विटनेस कराल मे बी. This is interesting because of that extrovert friends. ठीक आहे, I got Yeah. Tejas. So me and Tejas meeting was because of a friend. आम्ही कॉमन एका बर्थडे पार्टीला भेटलेलो. तिथे तेजससोबत मी पहिल्यांदा भेटलो आणि तिथे मला फक्त एक थोडीशी आयडिया होती की तेजस लिहिते. ठीक आहे, आणि इव्हेंच्युअली व्हेन आय स्टार्टेड दिस, मी बोललो तेजसला बोलवूया एकदा. तर ठीक आहे, दिस इज सो नाईस ऑफ यू. बिईंग एन इंट्रोवर्ट, शाय, इट्स व्हेरी डिफिकल्ट की टू टॉक ऑन कॅमेरा वगैरे. इफ यू सी माय फर्स्ट व्हिडिओ, आय वॉज ऑल्सो व्हेरी मी मच, थोडंसं असं स्टार्टिंग बघितलेलं. हां, सो इट्स लाईक व्हेरी मच शाय, बट इव्हेंच्युअली तुम्ही होता. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. यू मेन्शन्ड अबाउट रायटिंग, यू मेन्शन्ड अबाउट you are exploring, uncertain आहे. स्टार्ट विथ रायटिंग बिकॉज आय हॅव कंडक्टेड दिस, मतलब तुझा असं पूर्ण बॅकग्राऊंड रीडिंग, रायटिंगवर वगैरे घेतो. सो बोल ना. रायटिंग ॲक्च्युली ना मला असं पाठ झालं आहे, बिकॉज मी 2 दिवसापूर्वी मी विचार करते यावर्षी पोएट्री बुक पब्लिश करेन. ओके. सो त्यासाठी आय वॉज रायटिंग एन इंट्रोडक्शन. सो मी असं पूर्ण ग्राफ काढला माझ्या आयुष्याचा हां की मी कधीपासून लिहायला लागले. अँड मे बी खूप लहान असल्यापासून मी लिहायचे, ते 4 ओळ्या वगैरे करतात ना. हां. आणि इंडियन पेरेंट्स खूप हाईप करतात, एवढं केलं तरी पण असं आमच्या काय पोरीने किती केलं. सो मला वाटायचं की मी खूप छान करते, बट मी ते खूप असं बालिश होतं ते. नंतरच आपल्याला क्रिंज वाटतं, राईट. आणि मग माझी एक फेवरेट ॲक्ट्रेस होती, मी तिचे कॅप्शन्स वाचायचे अँड आय लव्हड इट. मलिका सिंग, हू प्लेड राधा इन राधा कृष्ण. अच्छा. शी इज फेमस फॉर दॅट रोल अँड शी डिड इट अमेझिंग. हां. सो मी तिचे कॅप्शन वाचायची आणि ती कोट्स वगैरे टाकायची किंवा सेल्फ रिटन पोएम्स. सर लाईक मला पण टाकायचं आहे, बिकॉज मी खूप बोरिंग काहीतरी टाकायचे की गेलंय तर डेस्टिनेशनचं नाव. हां. आणि 13ला कायच असतं, दिस क्रिंज इज असतं. 13 यू स्टार्टेड. हो, हां. लाईक ते तुम्हाला असं प्रोफेशनल इंस्टाग्रामर बनायचं असतं, बट तुम्ही नसता तेवढे Right. प्राऊड वगैरे. राईट. सो मग मी कॅप्शन्स टाकले की नाही माहीत नाही, बट आय वॉज लाईक स्टँडिंग ऑन अ सोफा हां. आणि आय रिअलाइज्ड की माझी हाईट वाढली आहे आणि मी पंख्याला टच करू शकते. सो बेसिक लाईक आय गेस खूप सारे रायटर्सची बिगिनिंग हेच असेल. तू पण जर कधी विचार केला असशील लिहायला तर आय कॅन टच द स्काय. Definitely. I'm मी free तर to fly. not just writing, it's like whenever I start something, I'm like, की अरे be the best. Don't know, ते असतं. असं खूप पॉझिटिव्हिटी अशी असते ना. हां. सो माझे सुरुवातीचे पण जसे फ्लावर्सवर, काइंडनेस, हॅपी लाईफ वगैरे वगैरे वगैरे.
आणि मग मी एकदा 10th बोर्ड्स प्रिपरेशनचे बाई आय डोंट नो मला अभ्यास करताना असं काहीतरी सुचतं रँडमली. अच्छा. मग मी बुक्स असं साईडला आणि आपण लिहितोय. राईट. सो मी असं इंटरनल कॉन्फ्लिक्ट्सवर द वॉर अशी एक पोएम लिहिलेली, जी मला तेव्हा खूप अशी मास्टरपीस वाटलेली. हां. आताही ती छान आहे, बट आता मी बेटर लिहिते. सो त्यानंतर मग मी हळूहळू असे विषय चेंज केले. मी मिररवर वगैरे लिहिलं की रिफ्लेक्शन ऑफ सेल्फ, आणि थोडेसे असे मी आय स्टार्टेड वॉचिंग के ड्रामाज अँड आय स्टार्टेड लिसनिंग म्युझिक. सो मला Okay. वेगवेगळ्या थिअरीज कळल्या. हां. सो मी मग जरा असं डीप काहीतरी चांगलं लिहूया. सगळेच काइंडनेसवर लिहितात, मग आपण पण तेच लिहायचं. काय? हां. आणि मग असं मग लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन नंतर मी थोडी मोठी झाली ऑफकोर्स. डेफिनेटली. मग कॉलेज, आणि मग मी कॉलेजमध्ये आय गेस खूप मे बी 6-7 महिन्याच्या ब्रेकनंतर कॉलेजमध्ये मॅगझिनसाठी आर्टिकल द्यायचं होतं, आणि त्यांचा टॉपिक होता की नथिंगवर पोएम लिहा. नथिंग. हो. ओके. आणि माय फेवरेट टॉपिक असं सॉरी टू काहीतरी. इंटरप्ट. विल हॅव दिस इन इंग्लिश. ओके, हिंदी अँड इंग्लिश मिक्स. ओके. ओके, आपण ऍक्च्युली आमचं कसं ना इव्हेंच्युअली मराठी निघतं बोलता बोलता, हो, हो. आपण हिंदी इंग्लिश मिक्स ठेवूया. ठीक आहे? येस. हिंदी मला पण बोलायला इट्स लाईक इट्स ओके, बट विल डू दॅट. आय स्टार्ट विथ इंग्लिश. हां. सो आय हॅड टू इट्स ओके. send a poem for हाँ. the magazine. हाँ. So I had written I guess 500 words ka poem, ओके. and it was after 6 months and it turned out to be beautiful. I got selected for the interview round, which I failed, but it's okay. Like that poem got me into writing again, हाँ. and I realized कि I can actually write about myself rather than following other artists. So I started reading other artists, but I started including my touch into that. Okay. Like today if I read those poems I can find myself. तेच जर if I read the 13-year-old तेजस का poems, then मला असं वाटतं की असं गुगलवरून उचलून लिहिलंय काहीतरी. अच्छा. हां. So I guess the poems I write recently are so when I read them I feel grateful कि at least I started at 13, हाँ. no matter how बालिश or how पानसट it was. That it is was the a start beginning. यार. Yeah. स्टार्ट में एवरीथिंग विल हैपन. हम लोग को स्टार्ट में ऐसा ही लगता है कि अरे हम लोग ने जो काम पहले किया था दैट इज वेरी ग्रेट, Yeah. बट इवेंचुअली दैट वाज द स्टार्ट. अगर वो नहीं किया होता तो आज यू वेरंट डूइंग दिस. True. ये होता नहीं आज. सो या कंटिन्यू. And then I started reading novels and all. Instagram hype, It Ends With Us, हाँ. Twisted Love and all. So basically it started with Instagram. Because of Instagram captions writing you got into writing. Yeah. Okay. आगे मतलब I had that question, what was the motivation to start? Oh. So the motivation was writing Instagram captions on captions. Instagram. This is interesting. Okay. आगे. So then I got into reading. I started reading novels and I realized कि I'm into the novels which are very much metaphorical. Okay. Even if it's about love, it has to be soft, pure. हाँ. Like as I said, I watched Radha Krishna, so I was so into that kind of love. Love, romance, उस Yeah. oriented. The for example गुलजार वाइब वाले ये Oh. राइट ना. बराबर पकड़ा. Okay. हाँ. आगे. So all that stuff. आणि recently I read a book, I Fell in Love with Hope by Lankali, and it was like a book I had always wanted to read. असं मला वाटलं ते वाचून. It was full of metaphors, though some of the reviewers say ki it looks like a 15-year-old's notes app. हाँ. I agree because I also write very sad, very depressing poems. But personally, I loved that book and it felt so heavy. Even if I talk about it, I feel like so heaviness in my heart. Ki खूप सुंदर लिहिलं, I'll recommend you. हाँ. And it has a quote ki time will pass, death will die, and disease will fester. It's all about resilience, Okay. hope, about 6 friends. It's very beautiful. So it kind of helped me getting a different perspective to life. Like we Right, should right. be grateful. We should I'm a person who criticizes my friends so much sometimes. Okay. Ki they are not my vibe, they are too extrovert, or they are like this, they are like that. Everybody does that. Right. So after reading that book I felt kind of grateful ki okay, I have this kind of friends. असे एक्झॅक्ट तर यू वोंट गेट ऑफकोर्स Right, मूवीज right, मध्ये right. दाखवतात तसं. हां. काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं रिअल लाईफ मध्ये. मूवीजचं बघून तर आपली फ्रेंडशिप्स की पूरी इमेज ही बदल जाती है. आई रिमेंबर द कॉलेज वाला थिंग. इफ यू हैव वॉच स्टूडेंट ऑफ द ईयर बिफोर गोइंग टू कॉलेज, इट्स लाइक कि करण जौहर वाला कैंपस होगा, दरवाजे खुलेंगे, वी आर विद अ बैग, बट दैट्स ऑल इमेजिनेशन. असली में क्या होता है वी नो एग्जैक्टली, And राइट. that is beautiful. दैट इज ब्यूटीफुल ऑल्सो. या. सो कंटिन्यू. या काही नाही, रायटिंग बद्दल माझ्याकडे सध्या तरी एवढंच आहे बोलायला. हां. Because like how I started, it's the same story repeating again and again because I'm an overthinker. So every night at 3 a.m. I get a new content to write about. Okay, this is interesting. We'll continue here. What are the exact timings और कुछ तो रहेगा ना कि ये टाइम पे मैं बहुत ज़्यादा क्रिएटिव रहती हूँ. After 12 a.m. It's like night ना. I strongly believe this. If you are a creative person, आपको रात को जगना मस्ट है.
पता नहीं अलग अलग एक्चुअल क्रिएटिविटी वाले थॉट्स तभी ही आते हैं. हाँ. I feel this personal एंड वाइल opinion. स्टडिंग. And while studying also. So you are a night person generally. यस. मेरे ना ये थियोरी पे ना बहुत ज़्यादा ये हो रहा है टिक मार्क्स आ रहे हैं कि बिकॉज ऑफ आई बिलीव दिस फ्रॉम स्टार्ट कि आई ऑल्सो लव टू बी अवेक एट नाइट. Yeah. Okay, so I believe that the people who are creative, they are by birth और कुछ रहता है उनमें कि रात को जगना they like. Night owls. So night outs, yeah. So that was it. Let's we talked about reading, we talked about motivation, we talked about inspirations. Okay, what's your favorite topics to write on? My own life sometimes. Okay. About friendships, about love, about the stages of love, like it starts from attraction, admiration, हाँ. वो सब, and then about immense melancholy. And I was reading it, I'll show you. Okay. This poetry book हाँ. by Tamanna Sharma, and she writes एकदम ऐसी extreme language कि हाँ. my bones were melting, flesh turned cold types, बाप रे. and I loved it. बिकॉज as a writer I guess एक ऐसे बन गया पर्सपेक्टिव कि सैड ही लिखना है. अच्छा. We all love to be miserable. Everybody loves. हाँ. ब्रेकअप हुआ भी नहीं है, still we are like breakup songs सुन रहे हैं, वो रहता है, right? बट एक्चुअली मैंने ये भी रियलाइज किया है कि इट्स नॉट प्रिटेंशियस. व्हेन यू राइट सैड पोएम्स इट्स लाइक यू लेट आउट अ पीस ऑफ योर हार्ट टू द पीपल हु आर रीडिंग इट. Right. तो सैड पोएम्स लिख के ज़रा ज़्यादा कंफर्टेबल होता है. सो आई रेड दिस बुक एंड इट improved my language while writing. Okay. And sorry, what was your question again? I was asking about what's your favorite topics to write on? Yeah, about, as I said, myself, friendships, love, and melancholy and sometimes happiness. Like हाँ, not you are just so sadness, much right? कभी कभी. depressed and a rainbow comes out. अच्छा, Like okay. that kind of. ये thinking imagination तभी ही आ सकता है, right यार, anytime. Do you read philosophy? Whom are you most keen about? मतलब philosophy में what exactly? अभी तक स्टार्ट तो नहीं किया लेकिन हाँ. रीड लिस्ट में है बहुत. आगे Kafka आगे है. you will read Yeah. philosophy etc. Okay, but tell me, we started with writing. Okay, how did you started writing? Tell me how much reading plays a role. मतलब because of reading only you get new ideas to write and stuff. So आपके लाइफ में वो कितना मैटर किया है to write stuff? रीडिंग सी जब आप रीडिंग में आते तो पहले मतलब यू स्टार्ट राइटिंग बुक रिव्यूज. हाँ. कि जो बुक पढ़ी है कैसी है वगैरह वगैरह. एंड यू स्टार्ट हैविंग योर ओन ओपिनियंस बिकॉज मैंने ना आई स्टार्टेड विद इट एंड्स विद अस कॉलिन ओवर. अच्छा, okay. I Even have if no you- clue. What you don't exactly? have any- I have no clue. I have to mention reading fiction is just like कि I'm starting to learning ABCD from start. Okay, I don't read fiction. मैंने कभी fiction अभी तक एक भी बुक पढ़ी नहीं. ठीक है, मतलब वो जनरली ना मेरे इसमें बहुत ज़्यादा फाइनेंस ओरिएंटेड, ऑटोबायोग्राफीज, बायोग्राफीज ये सब रहता है. ठीक है, सो दिस इज लाइक डोंट कंसिडर मी कि आई नो ऑल दिस. ठीक है, सो एक्सप्लेन अस एंड ऑल्सो टू द व्यूअर्स, ओके, कि व्हाट एग्जैक्टली यू आर टॉकिंग अबाउट. हाँ. सो कॉलिन ओवर इज एन ऑथर एंड हाँ. उसकी वो बुक इंस्टाग्राम पे बहुत फेमस हुई थी, इट एंड्स विद अस. मैंने वो कंप्लीट की हाँ. and I'm opening YouTube and all people are like criticizing it because it's about domestic abuse and stuff. हाँ. So people are saying she romanticized it. मुझे ऐसा नहीं लगा. मतलब ऐसे होते हैं थोड़े से Opinions criticizing है. points. Right, right, हाँ. एक पॉइंट पे था थोड़ा सा गलत, एक पॉइंट पे उसने थोड़ा सा अजीब लिख दिया और हाँ. बट आई वाज लाइक इतना आई डोंट अग्री विद दिस पीपल सो आई हैव माय अनदर सेट ऑफ ओपिनियंस. हाँ. तो मैंने फिर वो समटाइम्स आई राइट बुक रिव्यूज फॉर इंस्टाग्राम. बुक पढ़ी तो आई रेड दिस बुक, दिस अच्छा. वाज लाइक दिस, रेटिंग्स वगैरह द्यायचे. सो देन ऑल्सो रीडिंग एज आई सेड ओपिनियंस मिळतात. Plus, when after that, I read Twisted series, अच्छा, okay, what which exactly I it is? personally didn't like. It's a 4-book series, and it's about romantic books. अच्छा. But it was like dark romance kind of stuff, अच्छा, okay. which I don't like. If you have to explain what exactly dark romance is, काय exactly? See, dark romance म्हणजे maybe असे aggressive, अच्छा, okay. mafia, CEO types. But I don't like that कारण ते खूप साऱ्या abnormal गोष्टी कधी कधी normalize करतात. हाँ. And ते नाही, that's not my type is like soft romance, K-dramas type. अच्छा, असं okay. एकदम ते म्युझिक वाचणार. Talk me about K-drama. K-dramas ना मला माझी दीदी आय डोंट नो आय शुड ठीक आहे TMI हां. ती मेडिकलसाठी रशियाला गेलेली. सो तिथे तिच्या फ्रेंड्सनी तिला K-ड्रामाला इंट्रोड्यूस केलं. तिने आम्हाला दाखवलं. अँड एक ड्रामा होता डिसेंडंट्स ऑफ द सन विच वॉज माय फर्स्ट K-ड्रामा. त्यातले ॲक्टर्स आय वॉज लाईक द फर्स्ट कोरियन्स आय सॉ. बिकॉज त्याआधी माझं असं खूप स्टेरिओटाईप होतं की कोरियन्स असेच दिसत असतील तसेच दिसत असतील अँड ऑल. ड्रामा नंतर आय स्टार्टेड वॉचिंग दॅट ड्रामा अँड ॲक्च्युली लव्ड इट. कारण तू सपोज एखादी गोष्ट बघतोयस तर तुला
त्याला त्या गोष्टीला स्वतःच्या रिसोर्सेस सोबत यू कम्पेअर इट. हम्म. सो आय वॉज लाईक आय वॉन्ट दिस थिंग इन इंडिया, ओके. यु नो, के ड्रामाज बट इंडियन. इंडियन व्हर्जन. हां, बिकॉज इंडियामध्ये काय आहे, लाईक 1000-2000 एपिसोड्स ऑफ जस्ट नॉनसेन्स स्टफ. नो ऑफेन्स, सम शोज आर रिअली नाईस, हाँ. बट सम शोज आर रिअली लाईक ये बेसिकली Why do किसको you आप exist? एग्जैक्टली ये कर रहे हो? किसकी बुराई चल रही है यहाँ पे? सगळेच शोज ऍक्च्युली इंडियन, Talking. हिंदी मराठी शोज, लाईक अच्छा. सास बहु ड्रामा. हाँ, दॅट इज तो पुरा. काही शोज खूप चांगले आहेत, हां. लाईक इट माइट बी. तू बघतोस? कुठले कुठले तू मेंशन कर. एकदम आधी सोनीवर लागायचे, कुठले? कुछ रंग प्यार के, नहीं, आई हैव नॉट सीन. ये उन दिनों की बात है. आई स्टार्टेड वाचिंग तारक मेहता. तारक मेहता इज कल्ट क्लासिक है, यू हैव टू एग्री. तारक मेहता को कुछ बोलोगे पब्लिक गाली डालेगा नीचे. So, बट इट डजंट रिलेट नाउ. आता तर अभी तो सगळेच वी नो दैट अभी रिलेट नहीं होता, बट ओल्ड एपिसोड्स आर लाइक या क्रेजी. वो मुझे डायलॉग्स याद आते हैं वो वाले, जा नहाने जा नहाने जा, चाय पिओ चाय बिस्किट चाय पियो बिस्किट खाओ. ओके कूल. वी टॉक्ड अबाउट बुक्स. मतलब बुक्स में also we talked about categories you like. Okay, tell me about the 5 best books you, मतलब जो अभी तक आपने पढ़ी है. पढ़ी. एंड इट कैन बी अक्रॉस जॉनर्स, ऐसे कुछ नहीं कि लव रिलेशनशिप एंड Okay. यही होना चाहिए. असं हेवी वगैरे बुक्समध्ये आय सेड आय फेल इन लव्ह विथ होप. Then Good Girls Guide to Murder series. It's a thriller suspense book by Holly Jackson. Then I read The Silent Patient by Alex Michaelides, and it was like I loved psychology so much. My अच्छा. sister is a non-reader. वो कभी नहीं पढ़ती. उसने वो बुक एक दिन में खत्म की and she is now forcing me to read. कितनी बड़ी बुक है वो? I guess around 300 300 pages pages and you वगैरह. are completing that book in a single day. My sister, not me. अच्छा ओके. हाँ. मी कसं I do that annotation, underlining, sticker वाला stuff. So अच्छा. it takes me days to finish a book. हाँ. सो आय फिनिश्ड अँड आय वॉज लाईक डॅम व्हॉट डिड आय जस्ट रेड. असं एकदम प्लॉट ट्विस्ट असतं ना, हाँ. की यू आर लाईक यू हॅव टू स्टेअर एट द वॉल फॉर मिनिट्स की क्या चल रहा है. इट वॉज दॅट काइंड ऑफ बुक. आय रेकमेंड इट इफ यू लव्ह थ्रिलर. ओके. द सायलेंट पेशंट अँड ॲट सो मेनी बुक्स. आय रेड मृत्युंजय, मराठी बुक आहे, शिवाजी सावंत. अँड इट वॉज लाईक आय रेड दॅट बुक. मी ती संपवली आणि मी बसली आहे नॉर्मली की काय बुक खतम हो गई. Then at night I was sleeping and I realized कि it's about Karna. I was like, how hard was his life? अच्छा, He okay, was हाँ. abandoned, this and that. And then मी ना ती annotate केलेले. सो मी दुसऱ्या दिवशी बसून ते सगळे annotated pages परत वाचले. And I like learned so much about his life, about Mahabharata in general. And the important thing, why I would tell you guys to read this, because I personally think त्याने असं कर्णाला ग्लोरीफाय नाही केलं त्यांनी. अच्छा. त्यांनी त्याचे बॅड गुड सगळं दाखवलं आणि इट्स लाईक यू नो यू डिसाइड की कर्ण कोण होता. ओके. दॅट टाईप ऑफ बुक. सो मृत्युंजय आणि किती झाले? लास्ट 4 झाले. फिफ्थ बुक दिस विस्पर्स फ्रॉम अ ग्रेव बाय तमन्ना शर्मा. इट्स अ पोएट्री बुक. अच्छा. सो बेसिकली ह्या 5 बुक्स आहेत ज्यामधले बेस्ट तू कधी वाचू शकतेस परत? हो. डू यू रीड बुक्स? अजूनपर्यंत नाही. लाईक वन्स यू नो मी ट्रेनने ट्रॅव्हल करत होते आणि हां. माझ्याकडे होते एक वाचलेली बुक. लाईक 1 तास काय करू आता, तर मी वाचायला घेतलं. दॅट वॉज आउट ऑफ की अरे टाइमपाससाठी. हां काय वाचायला नाही ते वाचूया आपण. हो. बट आय फील ना, दिस इज माय पर्सनल ओपिनियन, आपल्या जनरेशनमध्ये ना द पीपल हू रीड, आय हॅव इमेन्स अमाउंट ऑफ रिस्पेक्ट इन वॉट एव्हर दॅट दे रीड. इट कॅन बी फिक्शन, इट कॅन बी नॉन फिक्शन, बिकॉज रीडिंग गिव्स यू अ डिफरent perspective. You will agree with me Yeah. कि फॉर एग्जाम्पल यू आर विद अ सर्टन लेवल ऑफ माइंड बिफोर रीडिंग, और कुछ भी आपने पढ़ा आपके पास वो चीज़ होती है बोलने के लिए. ठीक है कि मतलब because of this only you are able to talk on Yes. that ना. So I immensely respect all of you guys, writers, readers. मतलब you. इतना creative होना, it's like next level यार. So yeah, let's now talk about, we talked about reading, writing. Let's talk about teenage life. I am loving the smile. how your teenage life has been currently? अभी तो teenage में ही है. हां. हाँ. टीनेज कधी 13 पासून स्टार्ट होतं. 13. आय सेड इंस्टाग्राम, टिकटॉक. You can speak about बिंदास. खूप क्रिंज यार. नाहीच आठवायचं पण नाहीये. आय स्कोल्ड माय पेरेंट्स की तुम्ही फोन का दिला मला. त्या वयात ना? हो, म्हणजे त्यांना असा विश्वास आहे की काय फालतूगिरी ते नाही करणार. नाही करणार. अँड जर तिला असं रिग्रेट झालं तर ती मी स्वतःच बंद करेन. सो दे वर लाईक लेट हर डू वॉट एव्हर शी वॉन्ट, शी विल रिअलाइज इट. आय डिड रिअलाइज, बट नाव आय हॅव दिस लेवल ऑफ रिग्रेट बिकॉज मला फोनमध्ये दिसतात ते जुने व्हिडिओज लिपसिंग करतानाचे. अच्छा, you have done all this? या आयुष्यभर. मेरा भी एक दोस्त है, पहले पॉडकास्ट में आया था, यू नो, ही वाज आल्सो इन द पार्टी. Yeah, yeah. He also used to make TikTok videos.
तो हम लोग उसको आज तक, जब हम लोग फॉर एग्जांपल बिल्डिंग में वगैरह मिलते हैं ना, तो व्हेन द टॉपिक ऑफ टिकटॉक वगैरह कम्स, पीपल स्टार्ट मेकिंग फन ऑफ हिम कि अरे यार आई यूज्ड टू मेक लिप सिंक वीडियोस, बट दैट इज अ डिफरेंट स्टेट ऑफ माइंड यू आर इन. ठीक है, वो पहले अलग झोन में थे, अभी ही ऑल्सो लाफ्स. ठीक आहे, यार मैंने पहिले हे सब किया आहे. बट अगर मला असं वाटतं पहिलं हे केलं नसेल ना, तुमच्याकडे गोष्टी काय आहेत यार बोलायला. हो, आणि इट्स लाईक, त्या मोमेंट पुरती यू आर हॅपी. हाँ, यू आर हैप्पी फॉर दैट. सो या, टीनेज लाइफ. इट स्टार्टेड विथ क्रिंज. हाँ, इट स्टार्टेड विथ क्रिंज, बट टीनेज लाइफ में बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट क्या पता है, फ्रेंड सर्कल. हो, टॉक मी अपन दैट. मला असं वाटतं आय हॅड बिल्डिंग के फ्रेंड्स अबाउट लाईक त्यांच्यासोबत काय बेसिक टाइमपास. सॉरी गाईज इफ यू आर वॉचिंग. सगळे बघणार आहेत हा? पाठवणार आहे मी. सो असं यु नो किडिश टॉक्स अबाउट देअर स्कूल लाईफ, माय स्कूल लाईफ, आणि भांडणं. आय वॉज व्हेरी आर्ग्युमेंटिव्ह. आय वॉज लाईक मी आत्ता जी आहे ना, आय लव्ह माय सेल्फ, बिकॉज मी आधी खूप रूड होते. मे बी आय वॉज थोडंसं अनकाइंड, हा. थोडंसं असं सेल्फ ऑब्सेस्ड, ओव्हर स्मार्ट. दॅट्स हाऊ माय टीनेज लाईफ स्टार्टेड. ओके. अँड देन आय गेस माझी जी प्रॉपर लाईफ आहे ना, इट स्टार्टेड वेन आय एंटर्ड कॉलेज. अच्छा, 11th-12th. हो, बिकॉज त्याआधी आय वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ एन एग. मग हां, टीनेजमध्ये मग स्कूल फ्रेंड्स होते माझे. अँड आय सेड आय क्रिटिसाइज माय फ्रेंड्स अलॉट बिकॉज आय थिंक समवेअर आर पर्स्पेक्टिव्स, आणि आय जज पीपल ऑन देअर बेस्ड ऑन देअर प्रिन्सिपल्स अँड मॉरल्स ऑर देअर सम पॉलिटिकल ओपिनियन्स. अच्छा, हाँ. की what's your opinion on equality, what's your opinion on this and that, and हाँ. if they don't align, I'm like, sorry, we can't be We friends. can't be friends. If you criticize any person without any reason, you can't be friends with me. So I was so judgmental when it came to friendship. So teenage life was, as we describe एकदम असं cliche definition, we are very cranky, tantrums वगैरे throw करतो and all. So तसंच. आणि मग 16 entered college and got a whole new world. न्यू वर्ल्ड, कोकून से अंडे से बाहर निकल जाओ. हाँ, लेट या नो वन कॉल्स यू, बिकॉज मला शाळेत आजच लेट. इट्स ओके. स्कूलमध्ये 5:30ला नाही, आय कॅनॉट गेट अप यार. प्लस खूप कंटाळा, सकाळी काही खायचं खायचं नसतं. नसतं. अँड वेन यू गो लेट यू गेट ह्यूमिलिएटेड यार स्कूल स्कूल में में. डेफिनेटली. एंड मेरी स्कूल बाजू में थी. स्कूल का टाइम यूज्ड टू बी 7:10. आई यूज्ड टू वेक अप एट 6:50. 20 मिनट में तैयार होके स्कूल, और फिर भी आई नेवर यूज्ड टू बी लेट. बाजूला होती. बाजूला होती. थँकफुली मम्मी के पास स्कूटी थी, तो मम्मी बिचारी चालवते. चालवते आणि तुला घेऊन जाते. एकदा त्यावेळी पडलेलं पण. आयुष्य यार, घाई घाई कधी कधी होतं यार. आणि ते कायच बोलू आता, सोडायचं. बट फ्रेंड सर्कल यार, मतलब यू आर टॉकिंग अबाउट एंटरिंग हाँ. कॉलेज. हां, कॉलेजची. या हां. तर कॉलेजमध्ये आय केम. सेकंड डे ग्रुप ऑफ 12 गर्ल्स, मे बी ऑन फर्स्ट डे ओनली, अ ग्रुप ऑफ 12 गर्ल्स वॉज फॉर्म्ड. वी यूज टू टॉक, सगळ्या नॉर्मल गप्पा अँड ऑल अँड ऑल अँड ऑल. देन आय जॉईंड NSS, an ऑर्गनायझेशन, हां. नॅशनल सर्व्हिस स्कीम. सो मी या फ्रेंड सर्कलपासून थोडंसं लांब झाले. हां. देन आय गॉट फ्रेंड्स देर. आय अटेंड तिथे, पण मी आय वॉज नॉट ॲक्टिव्ह. आय वॉज इंट्रोवर्ट, शाय, यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट. दिस इज अ मी फक्त डिफरंट रूप दॅट वी आर सीइंग. हां, अँड आय हॅव अ स्टोरी रिगार्डिंग NSS. अच्छा, ओके. हां. मी चालत होते आणि मी ना कॉलेजमध्ये खूप तसं की ये इंटरव्यू देंगे, वो इंटरव्यू देंगे, हे डिपार्टमेंट, ते डिपार्टमेंट. नो वन सिलेक्टेड मी. अच्छा. नो लिटररी आर्ट्स डिपार्टमेंट, बिकॉज उस टाइम पे मैं नहीं लिखती थी इतना. तो अँड मी इंटरव्ह्यूज देताना आय कॅनॉट टॉक व्हेरी नाईसली. जसं माझ्या माइंडमध्ये होतं ना, तसं ते बोलता नाही ते येत मला. बोलता नाही येत. हो, सो दे डिड नॉट सिलेक्ट मी. मग मला असं मेसेज आला की NSSचे ऑडिशन्स चालू आहेत. इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ NSS यू कॅन डू, काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. हां. तर मी गेले आणि आय वॉज लाईक मस्त चालू आहे. त्यांनी मला एक स्क्रिप्ट दिली वाचायला अँड आय वॉज शेकिंग. दे आर ऑल कामिंग मी डाऊन. बापरे. काम डाऊन, यू आर डुईंग ग्रेट, यू आर डुईंग ग्रेट. देन दे कॉल्ड मी फॉर सेकंड इंटरव्यू. उसमें भी आई वॉज नर्वस अँड आई वॉज सेल्फ कॉन्शियस. आय वॉज क्रिटिसाइजिंग माय सेल्फ ओनली, की नाही माझे स्पीकिंग स्किल्स असे आहेत, आई कॅनॉट स्पीक. मैं पब्लिक में आई गेट नर्वस अँड शाय अँड दिस अँड दॅट. सो दे वर लाईक यू आर सेल्फ डेप्रिशिएटिंग सो मच. You should believe in yourself, be confident. And they selected the other girl who was my friend only, so no hard feelings. हाँ. But उस इंटरव्यू के बाद for that whole day I was like, Tejas, you cannot do anything in life. And cut to after like 4 months I went to NSS का कैंप. एंड उसके पहले उन्होंने मुझे एंकरिंग के लिए पूछा खुद से कि यू कैन डू इट, एक बार करके देखो. और वो हुआ अच्छा. उसके बाद भी ऐसे सब सूखा चल रहा है कॉलेज लाइफ, जस्ट रीडिंग राइटिंग. एंड मैंने मैथ्स लिया था. अच्छा. हाँ. तो मुझे फ्री लेक्चर्स भी नहीं, कुछ नहीं, फ्रेंड्स सब एंजॉय कर रहे हैं, मैथ्स के लेक्चर में बैठी हूँ. हाँ. सो फिर मैंने कैंप अटेंड किया एंड अ न्यू तेजस केम.
असं एकदम कॉन्फिडंट एक्स्ट्रोवर्ट. अँड तिकडे मला आय गेस नो ऑफेन्स टू द 12 फ्रेंड्स आय फाउंड हां. हु आर व्हेरी क्यूट अँड व्हेरी ब्युटिफुल. बट त्यांच्यासोबत कसं कॉलेज में इनिशियली हॅव दिस ऑल कॉन्शियसनेस हां. की आय हॅव टू प्रिटेंड आय एम अ सोबर पर्सन. अच्छा, I have okay. to pretend I am very well versed person. I can speak fluent English. Then मी माहिती आहे माझं इंस्टाग्राम 4 वेळा असं फुल चेंज केलंय त्या सेल्फ कॉन्शियसमुळे की प्रोफाईल पिक्चर बदला, युजर नेम बदला, हे बदला, ते बदला, फोटोज Just डिलीट because करा. you showcase your image properly in the college. आणि Okay. कसं लाईक आय वॉज इन रुईया. सो असं एक असतं ना की मुंबईचे कॉलेजेस सगळे बिकॉज मी आधी राहायचे विरारला, म्हणजे मी आता पण तिकडे राहते बट नॉट राईट ना. अच्छा, हां. तर माझं असं मुंबईचे कॉलेजेस सगळे असे मस्त येतील, मला पण नवीन नवीन कपडे पाहिजे अँड ऑल. थँकफुल आय नेवर पेरेंट्स, आय नेवर डिस्टर्ब माय पेरेंट्स फॉर दॅट. आय वॉज अ गुड चाइल्ड. हां. सो ते सगळं झालं. आणि मग NSS मध्ये आय फाउंड लाईक फ्रेंड्स ज्यांच्यासोबत मी माझं घरचं वर्जन दाखवू शकते बिकॉज आम्ही कामानिमित्त भेटायचो ना. हां. हे एक प्लॅन करा, ते प्लॅन करा, मग इथे विजिट आहे, तिथे विजिट आहे. सो देअर केम द, जे आता मी तुला बोलले ना की मला कॉलेज लाईफबद्दल बोलायचं, इट्स बिकॉज ऑफ दॅट की डिसेंबर 2023 नंतर द रिअल तेजस केम आउट आणि आय फिगर्ड आउट हू द रिअल तेजस वॉज. ओके. की मला असं स्वतःसोबत असे आय हॅव अ फ्रेंड वेदांत म्हणून, त्याचे आणि माझे थॉट्स खूप सिमिलर आहेत, दे अलाइन अबाउट एव्हरीथिंग. हां. सो आय फाउंड हिम थँकफुली. माझ्याच क्लासमध्ये होता बट वी नेवर टॉक्ड. वी केम क्लोज बिकॉज ऑफ NSS. मग अजून एक फ्रेंड आहे अथर्व, आय एम मेन्शनिंग यू. वी हॅव अ बीफ. हां, हां, हां. अरे नाही, इट्स ओके. तर त्याच्यासोबत मी आता खूप आर्ग्युमेंट्स करते बट तेव्हा आम्ही असे 3-3, 4-4 वाजेपर्यंत तिघं बोलायचो फक्त तिघं? खूप. आणि लाईफबद्दल, स्कूलबद्दल सगळे क्रिंज मोमेंट्स त्या Two दोघांना boys and one माहिती. girl. या ओके. आमचा ऍक्च्युली 6 जणांचा ग्रुप होता. अच्छा, हां. त्यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे, 3 जण गेले झोपायला, आम्ही 3 गुबड जागे आहोत. जागे. टॉक्ट अबाउट लव्ह, वी टॉक्ट अबाउट क्रशेस, वी टॉक्ट की असं एकदम क्रिंज मोमेंट्स. आणि एवढा फिल्टर ना माझा त्या दोघांसोबतच आहे अजून पण. अच्छा, तो फिल्टर तेव्हा निघून जातो. हो. बाकीच्यासोबत वेन यू स्टेप आउट ऑफ द वर्ल्ड तो फिल्टर ऑन करावा लागतो की अरे हा मला असं शोकेस करायचं खूप जास्त. स्वतःला. इट्स लाईक पता नाही वो करना पडता है एक पॉइंट पे. राईट. आहेत क्लोज फ्रेंड्स, हां. फिमेल फ्रेंड्स पण आहेत, बट त्या दोघांसोबत मी जे बोलते मी नाही बोलू शकत दुसऱ्यांसोबत. मला असं होतं की त्यांना मी लिटरली काही मी ओरडते, कधीही मारते अँड ऑल, ते मी बाकी फ्रेंड्ससोबत नाही करू यू हॅव शकत. दॅट फ्रेंड्स यार, उनके साथ एक स्पेशल बॉन्ड है. हो, बट Right. ते असं. आणि हा त्या दोघांमुळे मला एवढा कंटेंट मिळाला ना फ्रेंडशिप्सवर, हां. सॅड. बघ कॉन्टेंट तर मिळालं तुला. अरे किती डिप्रेसिंग कॉन्टेंट पण मिळालं. आम्ही तिघं असे 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 असं चाललंय आमचं. हां. वी आर ब्रेकिंग अपार्ट, वी आर कमिंग क्लोज. मग 2 लोक एकत्र आहेत, 1 जण बाजूला आहे, मग परत आम्ही सॉर्ट करतोय, मग परत. अँड आय गेस दिस अशा फ्रेंडशिप्स, ब्रेकिंग बॉन्ड्स, हां. बॉन्डिंग बॅक अगेन. हां. मग तेच की मोठमोठे सॉरी लेटर्स लिहा की सॉरी मी असं वागले. मला खूप वाटतं आय स्ट्रॉंगली फील दिस की रायटिंग ऑल्सो ना कम्स आउट ऑफ एक्सपिरियन्स. आता तू बघ हे सगळे तुझे एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे तू लिहायला लागलीस, बरोबर ना. सो रीडिंग न्यू स्टफ, हॅव्हिंग न्यू एक्सपिरियन्सेस मोटिवेट्स यू आय थिंक टू राईट. हो, खूप किती जास्त. किती किती खरं आहे हे आणि तू त्याच्यावर काय म्हणतेस? 90% माझ्या आयुष्यात तरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉट एव्हर रायटिंग दॅट यू हॅव डन टिल नाव इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्सेस, इट्स ऑल अबाउट वॉट यू हॅव रेड इन पास्ट. तू बोलीस मग अशी इंटरेस्टिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल इफ आय एम रीडिंग अबाउट एन ऑथर, सो त्याचं वर्क मी माझ्या वेमध्ये एक्सप्रेस करायला बघते. सो हे इंटरेस्टिंग आहे. सो हाऊ डू यू डू दॅट? लाईक आता मी हिच्या बुक्स वाचल्या अँड इट हॅड सो मेनी असे मेलनकॉलिक टर्म्स, हां. नॉट ऑल द पोएम्स बट सम पोएम्स. हां. सो आय थॉट की मी जरा माझी लँग्वेज चेंज करते, आय इम्प्रूव्ह इट अ बिट. सो आय रीड करताना असं वर्ड्स अंडरलाईन करा, मिनिंग सर्च करा. आणि मी तिचे अजून पोएम्स वाचले, मग मी बाकी चांगले चांगले जे रायटर्स आहेत त्यांचे पोएम्स वाचले. अँड आय थॉट की एक लँग्वेज असते ना ती ओरिजिनल असली पाहिजे किंवा एसेन्स ओरिजिनल पाहिजे, बट असं इन्स्पायर होऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सुरुवातीला विचारलंस मराठी हिंदी पण लिहितेस का, हां. तर आता माझं मराठी चांगलं आहे बट एवढं पण लिटरेचरमध्ये चांगलं नाही. हा ते एक वेगळं असतं. या राईट. सो वॉट आय डू इज आय रीड अ मराठी पोएम अँड आय फॉलो द ट्यून. अच्छा. हां. and I try to put words in that tune so it becomes easy. So that's why when you read दुसऱ्यांचा स्टफ, तुम्हाला असं एक काय म्हणतात त्याला, एक बेस मिळतो, एक साचा मिळतो. हां. सो यू फिट युअर वर्ड्स अँड युअर लाईफ इन टू दॅट. तर तुम्हाला नवीन गोष्टी सुचण्याचा मार्ग काय? मला ते हे होतं की फॉर एक्झाम्पल इफ यू आर नॉट रीडिंग स्टफ, इफ यू आर नॉट हॅव्हिंग एक्सपिरियन्सेस, देन हाऊ विल न्यू आयडियाज कम टू युअर माइंड? बिकॉज दॅट ॲक्ट्स एज अ बेस and on that base you are working upon your content, right na? So matlab for example any example ki for example you took the book आणि ह्याच्यावर तू तुझ्या आयडियाज लिहिल्यास. इंटरेस्टिंग क्वेश्चन. हां. यावरच ना, इफ यू ओपन दिस बुक, मी तिच्या प्रत्येक पोएमवर मैंने अपने अपने पोएम्स लिखे हैं.
की इफ शी इज रायटिंग समथिंग हां. आय इमॅजिन माय सेल्फ इन द प्लेस ऑफ हर. दिस इज यू हॅव रिटन दिस. जस्ट शोकेस दिस. म्हणजे बेसिकली प्रत्येक त्या लाईनच्या खाली तू तुझं पण त्याच्यावर हे लिहिलंयस का? दिस इज इफ इंटरेस्टिंग. पीपल आर क्लीन रीडर दे वोंट लाईक दिस हां. बट आय लव्ह टू डू दिस. अँड दॅट डझंट मॅटर. आपली बुक आहे, आपण विकत घेतली हो हां ट्रू. लोकांना घरी पाठव. सो नॉवेल्स रीड करते वक्त ऑल्सो आय राईट माय पॉईंट्स की अबाउट दिस लाईन आय थिंक इट कॅन बी इंटरप्रेटेड लाईक दिस ऑर लाईक दॅट. कारण ॲज अ सेड मला मेटाफॉरिक गोष्टी खूप आवडतात. ओके. तर मग मी एक सेंटेन्स असेल ते वेगवेगळ्या मिनिंग्समध्ये इंटरप्रेट करते की असं असू हां. शकतं, ऑथरला असं म्हणायचं असेल, मलाही असं वाटतंय अँड ऑल दॅट स्टफ. ओके. सो बेसिकली ते इंटरप्रिटेशन असतंच की हे असं लिहिलं की मी माझा वे इंटरप्रिट करते. वी आर अपॉन टीनेज लाईफ. एक ना आता फॉर एक्झाम्पल ना अडल्टिंगच्या स्टेजमध्ये हां. ठीक आहे, पूर्ण अडल्ट झाले नाहीये आणि टीनेजरच्या त्याच्यातून बाहेर येतोय. दिस इज द स्टेज. सो हाऊ इज अडल्टिंग फॉर यू? बिकॉज आय फील अडल्टिंग इज व्हेरी हार्ड यार. एज आई सेड अनसर्टन. आप जो इमेजिन कर रहे हैं वो हो ही नहीं रहा है. हां. I am imagining a fairy tale life and what is happening? Thorns and you know सगळं असं विचित्र विचित्र काहीतरी. हां. किंवा sometimes you regret a lot about decisions when you are becoming an adult. Because suppose I put myself in January 2024. हां. That time पुढचं पूर्ण इयर माझ्या हातात आहे. आय कॅन डिटरमाइन की मी पुढच्या इयरमध्ये काय काय करायचं. राईट. आय टूक वर्स्ट डिसिजन्स. आय हॅड लाईक आय एम अ रायटर ऑल्सो ना, सो मी स्क्रिप्ट लिहू शकते माझ्या लाईफवर की आय हॅव टू फॉलो दिस फॉर माय लाईफ. राईट. अँड आय हॅड ऑल द थिंग्स लेड आउट अँड लाईफ इज स्क्रीमिंग की फॉलो दॅट फॉलो दॅट. आय एम लाईक नो 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 नो. आय एम डुईंग एक्झॅक्ट ऑपोजिट. अँड नाव दॅट आय थिंक आय वॉज लाईक का म्हणजे सगळं समोर होतं. ॲडल्टिंग इज ऑल अबाउट रिग्रेटिंग अँड रिअलायझिंग थिंग्स दॅट युअर पास्ट सेल्फ हॅज कमिटेड. कधी कधी यू आर प्राऊड ऑफ युअर सेल्फ, कधी कधी यू आर लाईक वाय डिड आय इवन एक्झिस्ट ॲट दॅट टाइम. यू गो इन सेल्फ डाऊट. हां सो मच. आणि अचानक यू फील लाईक नो नो आय एम अ व्हेरी गुड पर्सन, आय फील प्राऊड ऑफ माय सेल्फ, आय एम द बेस्ट. thankfully I did that and this. So it's all about confusion, mood swings, and a big question mark is career. Achha. What I want to do, and especially when you choose art sector, people are all like UPSC देणार ना तू, MPSC देणार ना, टीचर बनायचं आहे का? नाही मला रायटर बनायचं आहे. आणि ते पण लाईक 10th मध्ये जास्त मिळाले तर दे आर लाईक आर्ट्स का घेतलं. खत्म. तू फिर तो हॅरॅस करके छोड़ते कि हाउ डिड यू टेक आर्ट. फॉर एग्जाम्पल one of your friends, she also got nice percentage in 10th. Afterwards it was like अरे अनन्या आपण नाव घेऊ शकतो, तू आर्ट्स का घेतलंस. पीपल आर आय एम लाईक की फॉरगेट पीपल. इफ यू हॅव टेकन डिसिजन की इट्स फॉर युअर सेल्फ, पीपल डोंट मॅटर दॅन. अँड वेन यू स्टेप अप फॉर युअर सेल्फ ना, आय थिंक यू रीच ॲट अ पीक पॉईंट ऑफ अडल्टिंग की तुम्ही तुमची बाजू घेऊ शकता. राईट. किंवा घरी पण काय डिस्कशन चालू, आय कॅन इंटरप्ट अँड से की हे चुकीचं आहे, हे असं असं असलं पाहिजे, तुम्ही खूप चुकीचं बोलताय. अँड आय इंटरप्ट अ लॉट. घरवाल्यांचं रिएक्शन काय असतं याच्यावर मग? दे आर नाईस. हे मी त्यांच्यासमोर नाही बोलत बट हां चांगले आहेत. दे आर लाईक की ठीक आहे बरोबर बोलतेस तू, आणि समजून घेतात. किंवा जर त्यांना आर्ग्यू करायचं असेल तर ते आर्ग्यू करतात. अँड शेवटी तर माझंच ऐकणार ऑफकोर्स. मी करेक्ट बोलते, तुम्ही समजून घ्या. We need such parents. So basically, we talked about growing up. There are failures. I want something on failures now. How do you deal with failures? तेच मी म्हणाले ना, इंटरव्ह्यू फेल गेला. त्यानंतर आय वॉज लाईक की मी नाही करणार याच्या पुढे. मला ना तेव्हा असं ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट होता, आताही आहे. बट आय वॉज लाईक मी रायटिंग जास्त चांगली करते. सो आय एम नॉट डुईंग एनिथिंग, आय एम जस्ट डन विथ लाईफ. नो इंटरव्ह्यूज, याच्या पुढे काहीच नाही देणार मी इंटरव्ह्यूज अँड ऑल. देन आफ्टर दॅट फेल्युअर दे कॉल्ड मी की दुसरा प्रोग्राम आहे, तुला अँकरिंग करायला आवडेल का? ठीक आहे चालेल. तिथे पण द स्टार्टिंग वॉज नॉट व्हेरी ग्रेट, बट द परफेक्ट वे टू डील विथ फेल्युअर्स इज टू हॅव गुड पीपल अराउंड यू. बिकॉज आय वॉज क्रिटिसाइजिंग की अँकरिंग चांगलं नाही झालं, बट देर वर 4 अदर पीपल टू टेल मी की अच्छा किया यार, इतना चलता है. स्टार्टिंगमध्ये सगळ्यांचंच होतं, फर्स्ट टाइम आहे. अँड ऑल्सो आय वॉज व्हेरी ग्रेटफुल की ओके थँक्यू सो मच. And then I found my way to deal with failures was, just say life goes on and move on. Because we can't stand there overthinking ki what I have done. I do that. I won't say ki मी नाही करत. मी करते ते. Everybody does that at some point. You find your own ways to deal. Your way is की basically ते झालं आता विसरून जा, लाईफ कडे पुढे बघा. And good thing की I write, so I write about that. मग कसं हे मिळतं बरोबर आहे. हां लिहिल्यानंतर असं होतं की व्हॅलिड तरी आहे, बिकॉज ते पेपरवर आहे, एक्झिस्ट करत आहे. ते थॉट्स दे आर नॉट जस्ट इन द एअर, की असे वेग थॉट्स नाहीये. हां राईट. अँड देन इट जनरेट्स कंटेंट, सो आय लाईक इट. कूल. आपण मगाशी ना ऍक्च्युली आपण असे सगळे असे टॉपिक्स घेतलेत माझ्या ह्याच्यातले नोट्स मधले. सो वन पॉइंट, हाऊ स्टेपिंग आउट इन द वर्ल्ड फील्स लाईक.
बिकॉज Stepping out. मी पहिलाच तुला बोललो की 10th तक आय फील यू आर इन अ कुकून. यू आर एक सराउंडेड बाय, मतलब तुझ्याकडे ना असे लोक प्रोटेक्शन मध्ये आहेस तू, ठीक आहे. बट वेन यू स्टेप आउटसाइड की यू गो टू कॉलेज, तुमच्या जवळ पण नाही आहे कॉलेज, तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करता, वॉट एव्हर इट इज अ डिफरंट फिलिंग. यू मीट न्यू पीपल. सो तुझ्यासाठी ते कसं होतं तो पूर्ण एक्सपिरियन्स? It starts from Mumbai local. हा मी आता पण तुला फोन केला ना रिक्षा वगैरे कुठे, हा. मी आले इकडे एकदा हा. अनन्याकडे. स्टील आय एम क्लूलेस की व्हॉट इज विक्रोळी स्टेशन. मला जर असं की हां हे बघितलंय पण मला आठवत नाहीये काय. हा. सो वैसे अँड दादर, यू नो ना दादर, हाव इज दादर, दादर इज दादर. दादर का गर्दी हमें पता ही है. अरे ब्रिज बघितलेस का तू? हो ते नवीन. सेकंड डे ऑफ कॉलेज आम्ही ठरवलेलं द 12 फ्रेंड्स ग्रुप की मस्त ट्रेडिशनल घालून येऊया. आय एम वेअरिंग अ कुर्ता, इट्स हॉट अराउंड. आय वॉज वेअरिंग अ सँडल विच वॉज नॉट इवन गुड. हा. आणि मी दादर स्टेशनवर फिरते बिकॉज मी विसरली मला कोणता ब्रिज पकडायचा आहे. मैं घूम रही हूँ अँड फिर आय फिगर्ड आउट की यू नो 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून ना ब्रिज दिसतो, फ्लायओव्हर दिसतो. हा. त्यावर असे ड्रॉइंग्स आहेत क्रिकेटर्सचे. सो मी ते बघितलेले. सो मी ते ड्रॉइंग्स फॉलो करत करत येते. सो आय वॉज लाईक ये प्राऊड ऑफ माय सेल्फ, आय डिड इट. सो वेन यू नो जेव्हा तुम्ही पहिली ट्रेन टाईमवर पकडता, जेव्हा तुम्ही ट्रेन मिस नाही करत, जेव्हा तुम्ही करेक्ट प्लॅटफॉर्मवर जाता, जे कॉलेजच्या अशा 1 महिन्यात होतं, तेव्हा यू फील लाईक की ओके आय हॅव अराइव्ड. आय हॅव स्टेप्ड आउट इन टू द वर्ल्ड. आय कॅन क्रिएट माय ओन एम्पायर. Cool, yeah, cool. This is like we talked about teenage life, we talked about reading, writing. What I want is now aspirations. पुढे काय aspirations? की what are your future goals? की what motivates you? पुढे काय करायचं एक्झॅक्टली? पुढे हा. बेसिकली असं असतं ना की सी करायला तर खूप काही करू, बट देन यू वॉन्ट मनी, यू वॉन्ट टू अर्न दिस अँड दॅट. सो त्यामुळे आय एम थिंकिंग करंटली की मी असं बुक्स आणि पब्लिश करेनच टू बी प्रोडक्टिव्ह. बिकॉज टीनेजरमध्ये मला नाही ते जॉब्स आणि करायचे. बिकॉज आय डोंट थिंक इंडियामध्ये आहे एवढं पार्ट टाईम जॉबला. बिकॉज यू नो आउट ऑफ इंडियात तुम्ही असं कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये आणि यू कॅन डू पार्ट टाईम जॉब. मला ते करायचं आहे. इट्स माय ड्रीम. म्हणजे दॅट थिंग आहे की फॉर To work एक्झाम्पल यू आर part-time. वर्किंग इन मॅकडॉनल्ड्समध्ये काम करताय तुम्ही आणि तुम्ही तुमचं काम वेगळं, तुमचं हे पार्ट टाइम काम आहे. दिस इज जस्ट फॉर मनी वगैरे. कुठेतरी कॉन्ट्रोवर्शियल वर्डची एस्थेटिक लाईफ की आय एम अर्निंग माय ओन मनी. हा. बट ते नाही आहे पॉसिबल आता. सो मी असं विचार करत होते की लिहिणार तर कंटिन्यू, हा. मग त्या लिहिण्यामधून काय प्रोडक्टिव्ह. सो आय कॅन राईट ब्लॉग्स अँड आफ्टर यू टर्न 18 आय गेस यू कॅन ऑल्सो अर्न थ्रू ब्लॉग्स. सो आय एम गोइंग टू डू दॅट. देन रायटिंगसोबत आय वॉज थिंकिंग की असं डिरेक्शन पण चांगलं करू शकतो, शिकूया काहीतरी. तू ऍक्टिंग बद्दल पण मेंशन केलंस. व्हाट एक्झॅक्टली ऍक्टिंग, डिरेक्टिंग, राइटिंग, ऐसा पूरा मतलब वो फिल्म वाला बैकग्राउंड आ रहा है. ते कसं होतं माहिती आहे, हाँ. माय फर्स्ट ड्रीम वॉज टू बिकम अ पायलट वेन आय वॉज इन सिनियर के जी और ज्युनियर के जी. अच्छा. पायलट बनायचंय. देन इट वॉज लाईक यू नो स्कूलमध्ये गेल्यावर बेसिक टीचर बनायचंय. अच्छा. हा. त्यानंतर Change होत मग राहतं ते. खूप चेंज झालेत. मग मला असं घरच्यांनी कसं गॅसलाईट केला तिथे माझ्या, इंजिनियर बन, तू हुशार आहेस, इंजिनियर बन. त्यातले ओके IIT करेन. मग मला कळलं की त्यासाठी सायन्स घ्यावं लागेल. हा. म्हटलं सायन्स नाही आहे, नाही नाही घ्यायचं. घ्यायचं मला. 10वीतच कसं कसं केलंय. आणि कॉमर्सचं माझं डेफिनेशन होतं की मॅथ्स असेल फक्त, मॅथ्स अकाउंटिंग तेच आहे आय गेस ना कॉमर्स. तू आहेस कॉमर्सला. अकाउंट्स, फायनान्स सगळे आहे. लहान असताना मॅथ्स आहे फक्त. हा. सायन्स तर काय ते माहिती एक आहे इमेज आपल्याला असते, basic. परसेप्शन असतं आपलं. आणि आर्ट्सचा पत्ताच नाही. काय आर्ट्स, हा. मला आर्ट्स माहिती आहे फक्त पेंटिंग्स माहिती होत्या. हा. आता मला कळतं की आर्ट्स इज व्हेरी वास्ट. त्यामध्ये ह्युमॅनिटीज आहे, हिस्ट्री आहे वगैरे वगैरे वगैरे. सो ते करता करता माझं असं आर्ट्स कोणी विचारलं नाही, लाईक मी जस्ट घेतला आर्ट्स. माझे काही ड्रीम्स नव्हते आर्ट्स रिलेटेड. मला आर्ट्स घेतल्यावर कळलं की मतलब ओके फक्त आपको पहले से पता था कि क्या नहीं लेना है. हां एकच ऑप्शन उरते आर्ट्स. अर्ज घेऊया मग. सो यू आस्क्ड अबाउट ॲक्टिंग ना. हा. आय वॉज वॉचिंग बिग बॉस. त्याच लाईक मला जायचं इकडे. बाय, कारण मला ते घर आवडलेलं. अच्छा. हा. नॉट बिकॉज ऑफ द गेम्स अँड हा. ऑल. सो लाईक यासाठी मला काय करावं लागेल. हाऊ कॅन आय गो इन टू बिग बॉस. आय कॅन बिकम अन ॲक्टर. सिरियसली बिग बॉस थ्रू ऍक्टिंग आली आहे. माझं ना ऍक्च्युली असं मी वरती गेलेलो की रे ऍक्टिंग ऍक्टिंग, आणि जेव्हा तू बिग बॉस बोललीस असं खाली आलं लगेच ते. मग मला असं कळलं की मग सेकंड लाईक लहान असताना यू आर अ गोल्ड डिगर, सो यू नीड मनी. हा. तर लाईक पैसे मिळतात ॲक्टर्सला खूप. जे आता मी खूप इंटरव्ह्यू बघितलं नाही यार, इट्स अ व्हेरी हार्ड जॉब. नाही मिळत तुम्हाला पैसे असे भरून भरून, तुम्हाला अर्न करावे लागतात ते खूप मेहनत करून. सो ते तर ठीक आहे, ते कॅन्सल झालं. बट देन आय रिअलाइज की मला करायचं तर काहीतरी आर्ट सेक्टरमध्येच आहे. मग मी असा विचार केला की जरा ना सेल्फ कॉन्फिडन्स जरासा खाली काढूया आपण, आणि एक्सप्लोर केलं की मला नक्की ऍक्टिंग येते का खऱ्यात. तर नाही येत एवढी. मी आरच्या समोर करू शकते, बट लोकांसमोर थोडंसं नाही होणार. बिकॉज मी स्ट्रीट प्लेस केले आहेत ना, कुठेतरी आय लॅक अ लॉट. मग मी रिअलाइज केलं की सध्या रायटिंग करते,
then directing, because when I play a scene in my mind, I imagine myself sitting and ordering the actors की, not ordering but explaining them की ये scene ऐसा है, वैसे यहाँ से आओ, ये dialogue ऐसे लेना है. मी असं सांगू शकते की हा डायलॉग या इमोशनने घे, बट मी ते स्वतः नाही करू शकत. हां राईट. So I was like, कोचेस नेवर प्ले. but they have played before. So मग I was like, मी रायटिंगच्या सोबत डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफीचे वगैरे वर्कशॉप्स करेन, ॲक्टिंगचे पण वर्कशॉप्स करेन. बट सध्या ॲस्पिरेशन्समध्ये इट्स लाईक बिकमिंग अ रायटर अँड हॅव्हिंग माय नेम ऑन द टायटल पेज ऑफ अ बुक, ऑथर बनायचं. रिटन बाय तेजस. रिटन बाय तेजस. अलग लेवल फिलिंग ना. आणि मग हो, सगळं मग मीच करणार. मग त्या बुकवर मी मूवी काढणार, ती डिरेक्ट मी करणार, मी लिहिणार, सिनेमॅटोग्राफी पण मीच करणार. आय एम लव्हिंग द वे. सगळं मलाच करायचं. हो. सो या वी टॉक, एक पॉइंट टू मेन्शन केला सेल्फ कॉन्फिडन्स बद्दल. लेट्स टॉक अबाउट दॅट. सेल्फ इमेज. सेल्फ इमेज. आय हॅव क्वेश्चन्स. व्हेन यू राईट, you not only know, observe, but also find answers to your questions. की मतलब you don't just observe, तुम्हाला तुमच्या क्वेश्चन्सचे पण आन्सर्स मिळतात. सो दॅट आय फील इज अ पार्ट ऑफ सेल्फ इमेज. सो क्या है एक्झॅक्टली वो? वी टॉक्ड अबाउट टीनेज लाईफ, राईट? आणि ॲट दॅट पॉइंट व्हॉट यू नीड इज फाइंड पीपल रिलेटेबल अराउंड यू. सो कसं होतं, यू रीड, यू राइट, एंड व्हेन आई रीड दिस बुक और व्हेन आई रीड एनी बुक ना, एक हाथ दूसरा कोट होता है जो ऐसे रिलेट होता है कि दिस इज एग्जैक्टली मी. और इंस्टाग्राम पे मीम्स एंड थॉट्स एंड पोएम्स एंड ऑल. So it's like when you find something ki my emotion is not invalid, there are thousands of people who are feeling the same emotion. That time I feel like माझी थोडीशी सेल्फ इमेज इम्प्रूव्ह होते, क्योंकि मी एकटी अशी नाही आहे. बिकॉज या पॉईंटला तुम्हाला यू कॅनॉट बी की मी एकटी वेगळ्या ह्याच्याने चालेन, आय डोंट नीड एनीबडी. यू नीड पीपल टू बी लाईक यू, टू रिलेट टू यू. सो त्यामुळे माझी अशी सेल्फ इमेज थोडीशी इम्प्रूव्ह झाली, बिकॉज आय थॉट लाईक माय थॉट्स आर व्हॅलिड. आणि कसं होतं, असं हळूहळू तुम्हाला जे रिअलाइज होतं ना की आय कॅन थिंक डिफरंट. मी नेहमी आय कॅनॉट गो विथ अ सर्टन क्राऊड. समटाइम्स आय विल हॅव टू एक्स्ट्रॅक्ट माय सेल्फ फ्रॉम देम, फाइंड माय ओन वेज. सो वेन असं थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होतो की आता सपोज मला एखादा थॉट आला, आय शेअर दॅट विथ माय फ्रेंड्स की असं असं आहे. एम आय थिंकिंग युजलेस, एम आय थिंकिंग ॲबनॉर्मल? दे आर लाईक नाही, मला पण असं वाटतं. सो त्यानंतर कसं तुम्हाला होतं की ठीक आहे, जर मला वाटत पण असेल वेगळं, काय फरक पडतो, माझी लाईफ आहे, मी माझी स्क्रिप्ट स्वतः बनवते. सो मग तो हळूहळू ना कॉन्फिडन्स बिल्ड होतो, हळूहळू सेल्फ इमेज बिल्ड होते. आणि एका पॉईंटनंतर तुम्ही कंटाळता वाईल फिटिंग इन टू द सोसायटी. मी सुरुवातीला कॉलेजला लाईक मस्त आउटफिट्स घालणार, हे घालणार, ते घालणार, कंटाळा यायचा नंतर कपडे शोधायला. नाही मला आरशासमोर एक तास उभं राहायचं, कशीही जाईन. दॅट इज द रियालिटी. या सो यू हॅव टू कम आउट ऑफ अ शेल, की तुमचा जो एक असा बबल आहे ना की मला बेस्ट बनायचंय, परफेक्ट बनायचंय, तो तुम्ही स्वतःच, लेझीनेस विल हेल्प यू ॲट अ पॉइंट टू बिल्ड युअर सेल्फ इमेज. आणि आय टूक सायकोलॉजी, सो असं खूप असं तिकडे असे इम्पॉर्टंट असे कोट्स होते की बी युअर सेल्फ, स्पीक युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ. इंटरेस्टिंगली माझा पण कॉलेजमध्ये मायनर सायकोलॉजी. हाँ, सो वी हैव एन ऑप्शन टू टेक माइनर इन डिग्री. हाँ, सो आई हैव टेकन साइकोलॉजी. मुझे इंटरेस्टिंग थिंग है, मैंने साइकोलॉजी लिया, ठीक है, एंड आई वाज लाइक कि बहुत सारे माइनर्स थे कि फॉर एग्जाम्पल डेटा साइंस में माइनर है, फाइनेंस में माइनर है, तो मेरा कोर्स ही फाइनेंस है, तो मैं फाइनेंस क्यों लूंगा माइनर, राइट ना? सो आई टुक साइकोलॉजी, दैट वाज इंटरेस्टिंग. बाद में फ्रेंड्स मेरे, ठीक है, तूने साइकोलॉजी इसलिए लिया ना कि वहाँ पे ज़्यादा लड़कियाँ रहती है. बोले यार, एंड आई वाज शॉक्ड, मुझे कोई आइडिया नहीं था. क्लास में एंटर किया मैंने पहले दिन पे साइकोलॉजी के, एंड पूरा क्लास में फॉर एग्जांपल 50 स्टूडेंट्स आर देयर, 40 आर गर्ल्स, 10 बॉयज थे. मुझे बाद में दोस्त ये कर रहे हैं, अरे यार साइकोलॉजी, आई हैव सीन दिस जनरली कि गर्ल्स आर मोर इंटरेस्टेड इन साइकोलॉजी. व्हाई इज इट? ॲक्च्युली आर्ट्स पूर्ण सेक्टरच. हां, क्यों ऐसे क्यों है? आय डोंट नो, असं मला असं नाही माहिती. बट मी पण असं क्लासमध्ये गेल्याने लाईक आर्ट्समध्ये पण सब लडकिया बिकॉज आय एम अ गर्ल्स, आय सर्च फॉर बॉयज की कॅन आय फाइंड न्यू फ्रेंड्स. अँड सर लाईक ऑल द गर्ल्स अँड सगळे बॉईज सायन्स सेक्शनला, कॉमर्सला, हे ते. आय डोंट नो द रिझन, बट मे बी बिकॉज मी कालच एक रील शेअर केलेली की वी डोंट टीच बॉईज अबाउट सोशिओलॉजी और आर्ट सेक्टर. तो फक्त असा वुमेन डॉमिनेटेड झालाय की वी थिंक दॅट बॉईज कॅन ओनली गो इन बिझनेस, इन सायन्स, सायंटिस्ट, डॉक्टर्स अँड ऑल. वी डोंट टीच देम अबाउट आर्ट्स, ह्युमॅनिटी अँड ऑल द सोशल सेक्टर्स. सो मे बी बिकॉज ते अपब्रिंगिंगमुळे असू शकतं. म्हणजे मी असं नाही बोलत की तुम्ही स्वतः नाही स्वप्न बघू शकत. असतील काही लोकांचं की मला स्वतःहून घ्यायचंय. दॅट कुड ऑल्सो बी बिकॉज ऑफ द सोसायटी. हा, असे इम्प्रिंट्स येतात ना की मी तर सायंटिस्टच बनणार, मी टीचर कसा बनू, आय एम अ बॉय. बिकॉज शाळेत सगळे मी फिमेलच टीचर्स बघितलेत.
मी रायटर्स कसं बनवू, मोस्ट ऑफ द ऑथर्स आर फिमेल, मी मेकअप आर्टिस्ट कसं बनवू. हा सो असे खूप मे बी ते इम्प्रिंट्समुळे पण असू शकतं की एका पर्टिक्युलर सेक्टरमध्ये फक्त देर आर विमेन, हा. एका सेक्टरमध्ये देर आर ओनली मेन. सो या आय थिंक त्यामुळे असेल. त्यामुळे असू शकतं. कूल. लेट्स टॉक अबाउट सोशल मीडिया नाव. वी स्टार्टेड थ्रू सोशल मीडिया. हम लोग एंडिंग पण आपण सोशल मीडियाने करू की आय फील आपल्या जनरेशनमध्ये पण अँड एव्हरीबडी टुडे ठीक आहे सोशल मीडियाचा एक खूप जास्त इन्फ्लुएन्स आहे खूपच. इन व्हॉट एव्हर यू डू. ओके, आता तर आपण हे रेकॉर्ड पण सोशल मीडियासाठी करतोय. सो इट्स लाईक ती इन वन ऑफ द पॉडकास्ट वी टॉक्ड अबाउट अ थिंग कॉल्ड ॲज की फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया नोज व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग ॲट अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, ChatGPT यू नो ना. मी ऍक्च्युअली त्याच्यावर तुला येतोय. फर्स्टली लेट्स कम ऑन दॅट. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन चॅट जीपीटी? बिकॉज ॲज अ रायटर चॅट जीपीटी इज किलिंग जॉब्स इन रायटिंग, राईट? सो हाऊ इज इट की आम्ही पण स्क्रिप्टिंगला वगैरे वी यूज चॅट जीपीटी. सो तुझं ओपिनियन काय यू त्याच्यावर? नो ते गिबली ट्रेंड चालू होता. आय वॉज सो पिस्ड ऑफ. पीपल आर लाईक स्टिलिंग, बेसिकली स्टिलिंग ओनली. तर उद्या आई एम अ राइटर, कल एकदम मेरे जैसी राइटिंग देखी कोई तो आ जाएगा AI से, एंड आई एम सिटिंग हियर, व्हॉट इज हॅपनिंग. सो ते कुठेतरी चुकीचं आहे. बट आय गेस यू नो मी सकाळी एक पोस्ट बघितली की आय आस्क्ड अ डाऊट, माय टीचर स्कोल्डेड बट ChatGPT वुड हॅव सेड गुड क्वेश्चन. हां So I feel ki because AI is more human than human sometimes. AI sounds more empathetic. तू पण बघ मेसेज कर AI ला, AI will talk in the sweetest language possible. मे बी त्यांनी असं ते तसंच केलंय बिकॉज आपल्याला काय हवंय, कोणतरी समजून घेईल राईट. आपल्याला, हां, हु विल नॉट की तू खूप मूर्ख आहेस असं नाही जो बोलणार व्यक्ती की आपल्याला जज करणार नाही. हां. सो मे बी जर आपण यु नो ॲज ह्युमन्स इफ वी ग्रो, हु विल गो टू मशीन्स ना. हां कारण AI कडे मी पण कधी कधी मला असं खूप हे वाटलं तर मी विचार करते फ्रेंड्सला सांगू का, जज केलं तर मम्मी पप्पांना तर नाहीच सांगणार मी. हां बहिणींना सांगू त्या परत काय बोलल्या तर नको, विल आस्क ChatGPT. चॅट जीपीटी. हां. किंवा ते आता व्हॉट्सॲपवरच आलंय मेटा अँड मेटा दिस अँड AI. दॅट. No, but I was asking about your opinion of ChatGPT killing jobs Oh, yeah, in sorry. writing. ट्रू, बिकॉज सी मला एक फ्रेंड बोललेला की ही कॅन लाईक गिव्ह कमांड की राईट दिस इन, बिकॉज यू नो सम पीपल टॉक टू ChatGPT लाईक असं एकदम 24 hours. सो ChatGPT knows about their friends, Seriously? their whole life. Yeah, one of my friend does. Maybe because they don't have people around them to talk हां to. असू शकतं. So now ChatGPT knows how you talk, how you speak. Data So आहे. it can, some people like they गिबलीच्याच वेळी they were sharing their images. Right, So हां. ChatGPT can use that. ChatGPT got a lot of data It does at not that only point of kills time. job, it will kill humanity only in future, I feel. तुझं ते ओपिनियन आहे. हो, बिकॉज सी आता माझी रायटिंग कुणीही इम्प्रूव्ह हे करू शकतं, बिकॉज प्रत्येकाचं असं कळेल ना की हां हे तेजसनी लिहिलंय. ChatGPT लाईक पूर्ण तसं कॉपी पेस्ट करा, त्याच ह्याच्यामध्ये लिहा, फक्त 2-3 शब्द वेगळे टाका. मी कालच ना एक मेसेज टाकत होती आणि मला ऑप्शन दिसला की कॅन यू कॅन एनहान्स दिस थ्रू AI. मी केलं अँड आय वॉज लाईक छान वाटतंय, बट दिस इज नॉट मी. मेसेज बेसिकली ना. हां, अच्छा, ओके. त्यांनी असे 2-3 वर्ड्स बदलले आणि खूप प्रोफेशनल केले ते वर्ड्स. छान वाटतंय. सो मी शेअर करू का हे, बट देन मला एक थॉट आलं की नाही, दिस इज नॉट मी. हां दिस इज नॉट. व्हेरी इंटरेस्टिंग. मी तुला तिथे थोडं सॉरी ब्रेक करतोय. आय फील ना, माय टेक की ना ठीक आहे इट विल किल जॉब्स. ठीक आहे की फॉर एक्झाम्पल इट इज मेकिंग द प्रोसेस सिम्पलर. ठीक आहे, बट आय फील क्रिएटिव्हिटी की जे तेजस विचार करू शकते ना लिहिताना, दॅट इज लाईक चॅट जीपीटी कडून मला त्या फीलचं किंवा त्या टाईपचं कॉन्टेंट मिळणं खूप डिफिकल्ट. बरोबर आहे. लाईक तू जर कंटेंट दिलाच नाही, ऑथर्सने लिहायचंच बंद केलं, ChatGPTला रेफरन्स कुठून मिळणार? हां सो इट मे किल प्रॅक्टिकली स्पीकिंग. नाही, दॅट इज अ स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. हो. आणि इव्हेंच्युअली ते होणार आहे. बट क्रिएटिव्हिटी इज क्रिएटिव्हिटी. टिल चॅट जीपीटी क्रिएटिव्हली पण तुमच्या लेवलचं, तुमच्या वाईबचं कॉन्टेंट जोपर्यंत बनवत नाही ना, तोपर्यंत यू हॅव सर्टन अमाऊंट ऑफ टाइम की. बट आय फील दॅट्स अ थ्रेट. इट्स अप टू ऑडियंस टू डिसाइड कि यहाँ पे AI का कंटेंट है, यहाँ पे मेरा कंटेंट है, उन्हें कौन सा चूज करना है. चूज करना मोस्ट पीपल चूज दिस बिकॉज इट इज क्लीन, क्लीन. परफेक्ट. दे वोंट चूज दिस. सो आय थिंक इट्स आर्टिस्टचं काम काय, द्या फक्त. नाही, बट आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम ना पीपल विल ऑल्सो बी बोर्ड टू बी जस्ट टू रीड परफेक्ट थिंग्स. तू मगाशी बोललीस बघ दिस इज नॉट मी. मग नंतर असं असेल आय वॉन्ट टू रीड तेजस जी लिहिते ना, मला तेव्हा ऐकायचंय. अँड व्हॉट इफ जस्ट एक ऑथर असं डिप्रेस होऊन सोडूनच दिलं रायटिंग. हां सो आय डोंट थिंक AI विल किल. आय गेस ह्युमन्सच्या क्रिएटिव्हिटीला खूप हार्मफुल आहेत. सिरियसली ना, हो. की म्हणजे तुमच्या वी ओनली क्रिएटेड AI. दिस इज द आयरॉनिक थिंग ना की जस्ट टू मेक आवर लाईफ बेटर वी क्रिएटेड AI. आणि आता आपणच लढतोय की अरे यार हे आपलेच जॉब्स खात आहेत. बट सीन काय माहिती आहे, इव्हेंच्युअली नाव ना बिकॉज ऑफ सम काही जॉब्स गेलेत
ठीक आहे, बट बिकॉज ऑफ दॅट न्यू जॉब्स पण आले. आम्ही एका पॉडकास्टमध्ये बोललेलो की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे जॉब्स आहेत, की फॉर एक्झाम्पल जे प्रॉम्प्ट देता ना तुम्ही चॅट हो. जीपीटीला, दॅट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. हाऊ क्वेश्चन्स यू आर आस्किंग चॅट जीपीटी विल गिव्ह यू दॅट सॉर्ट ऑफ आन्सर्स जेव्हा तुम्ही राईट क्वेश्चन्स विचाराल. सो त्याचे जॉब्स आहेत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे. सो न्यू जॉब्स विल ऑल्सो कम. इट इज नॉट लाईक की एक्झिस्टिंग जॉब्स गेले तर नवीन जॉब्स येणारच नाहीत. दिस इज लाइक द कंप्यूटर थिंग. व्हेन 90s में कंप्यूटर्स आए थे, इट वाज लाइक दुनिया खत्म अभी कि सब कंप्यूटर पे होगा, बट इवेंचुअली कंप्यूटर्स में जॉब आए, राइट ना. True. सो आई फील कुछ होगा ऐसे कि अपनी क्रिएटिविटी चालू रखो. बट मला असं वाटतं ते मोस्टली इट विल नॉट अफेक्ट प्रोफेशनली प्रॅक्टिकली बट मेंटली ओनली बिकॉज वाईल दॅट गिबली आय वॉज लाईक व्हॉट इफ समवन कॉपीज माय आर्ट नाव. हा ना. सो इट विल असं प्रोफेशनली होईल की नाही माहित नाही बट मेंटली पीपल विल बी सो की असे खचतील लोक की मी जे करते ते आता AI करू शकतं तर मी काच करू. सो आय गेस पीपल नीड टू बी जे आता आपण बोललो ना की क्रिएटिव्हिटी इज क्रिएटिव्हिटी ते लोकांनी समजलं पाहिजे की दे हॅव द पॉवर ऑफ द पेन सो दे हॅव टू यूज इट. दे कॅनॉट स्टॉप बिकॉज ऑफ सम AI. AI. They should have that belief in them. क्या their own आपने self. जेके रावलिंग का नाम सुना है? हाँ. दैट वुमन इंस्पायर्स यू? I have not read Harry Potter yet or Harry Potter anything of बघितलंय her. का? नाही. सिरियसली? नाही रे बघायचंय 4 वर्षापासून वॉचलिस्टवर आहे. लेट मी टेल यू माय एक्सपिरियन्स. ठीक आहे, की मी ना म्हणजे कोणाला ऑफेन्स नाही, मी त्या ओपिनियनचा होतो. अरे मला ना, अँड दिस इज आफ्टर 10th, मी 10th पर्यंत कधीच हॅरी पॉटर बघितलं नाही आहे किंवा कुठली बुक्स पण त्याचे वाचले नाही. तुला बोला फिक्शन कधी वाचलंच नाही. तर इव्हेंच्युअली माझ्याकडे काही कॉन्टेंट बघायला नव्हतं. सो आय हॅरी पॉटरवर गेलो. ठीक आहे, चालू केली मूवी एंड इनिशियल सीन्स में ही वो ना स्टार्ट में है कि फॉर एग्जाम्पल डम्बलडोर इज कमिंग, मैगॉनिगल वगैरह वो लोग आते हैं स्टार्ट में. सो आई वॉज फीलिंग ये बहुत क्रिंज आहे यार, टोपी वोपी या लोकांनी घातली, कसं वाटतंय. आणि एक मनात इमेज होती की कसं असेल हे. ठीक आहे, ते झाडूवर बसून जात आहे तर मजा नसेल. बट इव्हेंच्युअली आय एम लाईक की नशीब मी तेव्हा तिथे थांबलो. ठीक आहे, मी बंद नाही केला. इफ आई हैड जस्ट स्क्रोल्ड इट अप ना कि अभी नहीं देखूंगा आगे, आई हैव वॉच हैरी पॉटर लाइक 3 to 4 times पूरा सीरीज उसके बाद. ठीक है, दैट इज नेक्स्ट लेवल कि मतलब यू इट्स लाइक मैं बता नहीं सकता. इट्स नेक्स्ट लेवल फन है. Actually, तो यू हैव टू वॉच इट. तू और फैन हो बघेन. जाएगी. एंड बीइंग अ राइटर, जेके रावलिंग इज एन इंस्पिरेशन यार. एक होतं हाँ. तिची रायटिंग मी नाही असेल छान बट हा. तिचं एक ओपिनियन होतं अबाउट अ थिंग विच आय डिड नॉट अग्री. लाईक आय And that got viral as well. कुछ हुआ था. अबाउट आय गेस LGBTQ I community. don't know, but it's her personal opinion. Yeah. But we are talking about her career thing. हाँ, career ठीक thing है? I must Writing follow wise, as a writer. she is like an inspiration ना यार. मतलब उसने she also got rejected for Harry Potter's. And now it's like It's like you know ना how तुझीच big. रिॲक्शन म्हणा मी हॅरी पॉटर नाही बघितलं. नाही बघितलं तर दॅट वॉज नेक्स्ट लेवल. अरे ती मनात आपले परसेप्शन असतं की अरे यार हे ना एका सर्टन लेवलचं असेल की ना ह्याच्यात फॉर एक्झाम्पल लोक झाडूनही जात आहेत, इथे मॅजिक्स होत आहेत वगैरे. तर आय वॉज फिलिंग व्हेरी मच आता अरे आपण मोठे झालो. ठीक आहे, आता हे कुठे बघायचंय. बट देवाच्या कृपेने मी तिथे थांबलो आणि व्हेन आय स्टार्टेड वॉचिंग इट आय बिकेम अ फॅन. फर्स्ट 2 movies ओनली आय वॉज लाईक ये मजा आने वाला है आगे. अँड टू राईट दॅट इज आय फील फॅन्टसी रायटर्स आर ऑन अ डिफरंट क्लाउड ओनली. हां. ते बघायला तर तू दाखवू शकतोस की झाडूवरून एखादा बट ते पूर्ण डिस्क्राईब करून बिकॉज तेव्हा तर एकदम आधी फिल्म्स थोडी आलेली. सो रीडर्सला पूर्ण त्या मोमेंटवर ठेवणं की ओके त्यांना इमॅजिन होत आहे सगळं. इट्स आय रिस्पेक्ट हर फॉर दॅट फॅन्टसी रायटिंग. देर इज अ थिंग कि पीपल फील कि जिन्होंने बुक्स पढ़े हैं ना हैरी पॉटर के, दे फील लाइक मूवीज में ना वो उतना एसेंस आया ही नहीं है. बोललाय मला असं कुणी. हाँ, कि मतलब मूवीज इज लाइक इफ यू रीड बुक्स ना देन मूवीज आपको लगेगा अरे यार क्या है. बुक्समध्ये ते तू रील बघितली असशील ना की मूवीमध्ये दाखवतात एक माणूस इज जस्ट वॉकिंग हाँ. अँड देन द सेम वे इट्स डिस्क्राईब्ड इन बुक. त्या माणसाचे असे प्रत्येक मोमेंट्स त्यांनी अशा कॅमेरामध्ये कॅप्चर केले की त्याचा हात असा झाला, देन ही वॉक्ड, देन ही शर्ट क्रेंक्ड, देन हिज व्हॉइस वॉज लाईक दिस. सो बुक्समध्ये असं प्रॉपर इमॅजिन करतात. इट्स नॉट जस्ट रीड करताना तुम्ही ते इमॅजिन पण करू शकता आणि त्याच्यावर पण खूप मॅटर करतं. यू क्रिएट अ वर्ल्ड. क्रिएट अ वर्ल्ड आउट ऑफ इट. आणि मग मूवी आली की तुमचं असतं मी तर असं इमॅजिन नव्हतं केलं. सो ते असं इट्स व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल अँड इट डिफर्स फ्रॉम पीपल टू पीपल. कूल. सो तेजस, लेट्स स्टार्ट. व्हाट आई वांट फ्रॉम यू इज नाउ कि यू हैव रिटन सो मच कंटेंट. ठीक है, राइटिंग में. सो 1 हिंदी का, 1 मराठी एंड 1 इंग्लिश. यू हैव टू रीड आउट योर बेस्ट वर्क. ऑडियंस needs the best work. So this is the latest one I had written on 7th May. Okay. As I said, in the beginning, ki a room for me, a time for me, something like that. So it's titled A Time for Me. Tears held at the rim of the heart, waiting to be escorted, to flow, to wet the dry eyelashes, run down the cold cheeks and soften them. But no, they are not allowed to be exposed. So I splash my face with hot boiling water,
hoping that the ice cold heart melts slowly and escapes from the excruciating pain. The face burning. Tears, now almost at the edge, but then the time curbs, forces me to go back to normal. So, I splash my face again with water, this time ice cold. Now the almost lit fire ceases again, perhaps forever, just like the time for me does. Cool. You know, this was about. टाइम रन्स अँड देन कधी कधी काय होतं माहिती आहे, माझा 7 तारखेला दिवस खूप वाईट होता. अच्छा. दिवस चांगला चांगला होता, बट संध्याकाळ वाईट होती. हा. काहीतरी असं झालेलं. सो माझं होतं की मला रडायचं आहे, बट रूमच नाही आहे रडायला. हा. असे तुला आजूबाजूचे कोण असेल तर रडायला नाही होत. राईट. सो आय वॉज फीलिंग व्हेरी हेवी की काय करू मी. सो आय रोट दिस की मला रडायचं आहे, बट आय डोंट हॅव एनी रूम और आय डोंट हॅव टाइम टू क्राय. अँड हाऊ मच टाइम डिड यू टेक टू राईट दिस? असं 5 मिनिटं. 5 मिनिटात तू एवढं सगळं लिहिलंस? हो, म्हणजे असं तुमचे पाय कुठे आहेत मॅम? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस अच्छा, येतं हा. आपोआप. तुला असं जेव्हा वाटेल ना असं खूप नाहीच बोलायला जमत तेव्हा लिहायचं खूप छान येतं. क्रेझी क्रेझी. नेक्स्ट थिंग, मराठीमध्ये समथिंग. मराठीमध्ये मी फर्स्ट मोस्टली ना गिव्ह कॉन्टेक्स्ट अबाउट व्हॉट एक्झॅक्टली यू आर रीडिंग अपॉन आणि त्याच्यानंतर चालू okay. कर. ठीक आहे? मराठीमध्ये मी मोस्टली असे रोमॅन्टिक लिहिले आहेत. हा, बेस्ट. सो रोमॅन्स. वी ऑल हॅव अ म्यूज राईट. हा. तर मी ट्रेनमधून येत होते आणि मला एका फ्रेंडने सांगितलं, त्याने मला एक त्याची पोएट्री दाखवली. सो मी बोलली, हे तू नाही लिहिलंयस, हे कुठेतरी बघितलंय मी. सो तो बोला असेल, बिकॉज मी गुगलवरूनच काढलंय. तर ते ना यामधलं काकण पिक्चर माहिती आहे? काकण. हा, मी काकस्पर्श नाही, नाही, काकण काकण. वेगळं आहे. हां. मी ऐकलंय फक्त, बघितलं नाही. तर त्या मूवीमध्ये एक ही लाईन होती, वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी, जन्मोजन्मी तळहातावर एक तुझीही रेघ हवी. हा. मला ती खूप आवडली. सो ॲज आय सेड की मी ती रिदम बघते आणि मी त्यामध्ये माझे वर्ड्स फिट करते. सो आय रोट आस असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी दूर हवी, जन्मोजन्मी मनात राहावी एक तुझीही साथ हवी. स्पृहा म्हणजे क्युरिओसिटी. स्पृहा असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी अगम्य हवी, अनरिचेबल. कोवळ्या हृदयावरती एक तुझी ही खूण हवी. रात्र असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी संथ हवी. तारकांच्या मध्ये विसावी एक तुझी ही छबी हवी. प्रीत असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी धुंद हवी. क्षितिजावरुनी ओढवणारी एक तुझी ही पहाट हवी. बाग असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी मोहक हवी. इंद्रधनुवर मोहरणारी एक तुझी ही छटा हवी. गोष्ट असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी पूर्ण हवी. गोष्ट असावी माझ्या इतकी, तुझ्या इतकी पूर्ण हवी. शेवटच्या त्या पानावरती एक तुझी ही ओळ हवी. वा 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 वा, जबरदस्त. खूप आवडलेलं मला कूल हे. यार. आणि तू पण हे असं एका ह्याच्यात की फॉर एक्झाम्पल यू टूक द बेस आणि त्याच्यावर तू बिल्डअप केलं आणि हे सगळं तुझं आहे स्वतःचं. यू हॅव टू पब्लिश थिंग्स. हे जबरदस्त लिहिलंयस तू आणि Thank you. पूर्ण स्वतःहून. नेक्स्ट हिंदीमध्ये हिंदी कॉन्टेक्स्ट पहिला. हो, कॉन्टेक्स्ट. मी कॅम्पला गेलेले हा, या हिंदी हिंदी वर्षीचा. में चालू करते. हाँ. हाँ. सो मैं वहाँ पे गई थी एंड इट वाज लाइक द डे टू परफॉर्म स्ट्रीट प्ले इन द विलेज. अच्छा. एंड होल डे आई वाज लाइक, मैं बहुत ऐसे टेंस्ड थी कि हो नहीं रहा है, स्क्रिप्ट्स लिखने हैं 4 स्ट्रीट प्लेस के, सबको हेल्प करनी है बिकॉज जूनियर्स थे. हाँ. तो वो सब करके एंड में मुझे व्हेन आई फील लाइक लाइफ ऐसे इधर जा रही है, आई थिंक अबाउट लव. और फिर मुझे एक फिक्शनल कैरेक्टर याद आता है या फिर मेरा कोई म्यूज़ होगा, क्रश होगा एंड वॉट एवर. हाँ. सो फिर मैं उनके बारे में सोचती हूँ एंड देन आई वॉज लाइक ओके लेट्स राइट कि अगर मैं इस पॉइंट पे हूँ एंड अगर वो आए तो मेरा दिन कैसे एकदम अच्छा हो जाएगा. सो इट्स टाइटल्ड अगर तुम आओ. अच्छा. एंड मेरी लाइफ ऐसे बहुत है कि मुझे ये नहीं पसंद, वो नहीं पसंद. सो इट्स कॉन्ट्राडिक्टिंग ऑल दैट. अच्छा. वैसे तो पसंद है खिलते गुलाब मुझे, लेकिन बन जाऊँ पतझड़ का मौसम में अगर मेरे बाद बाहर बनकर तुम आओ. वैसे तो पसंद है रातें मुझे, लेकिन बन जाऊँ सवेरा मैं अगर सूरज बनकर तुम आओ. वैसे तो पसंद है चांद मुझे, लेकिन बन जाऊँ टूटता तारा मैं अगर मेरी अधूरी सी ख्वाहिश बनकर तुम आओ. वैसे तो गाना नहीं आता मुझे, लेकिन बन जाऊँ हर एक लफ्ज़ में अगर एक मीठी सी धुन बनकर तुम आओ. वैसे तो ज़्यादा मुलाकातें नहीं होती हमारी, लेकिन बन जाऊँ राह में अगर राही बनकर तुम आओ. वैसे तो धूप पसंद है मुझे, लेकिन बन जाऊँ पेड़ तले की छाँव में अगर एक मुसाफिर बनकर तुम आओ. वैसे तो मुमकिन नहीं है तुम्हारा यहाँ होना, लेकिन बिखेर दूँ इन खुलती जुल्फ़ों को मैं अगर हवा बनकर तुम आओ. और एक आखिरी बात, वैसे तो गुस्सा काफ़ी आता है मुझे. वैसे तो गुस्सा काफ़ी आता है मुझे बिकॉज मम्मी खूप चिडलेली त्या दिवशी. हाँ. सो वैसे तो गुस्सा काफ़ी आता है मुझे, लेकिन बन जाओ एक हल्की सी हंसी में अगर मेरी प्यारी सी मुस्कुराहट बनकर तुम आओ. वाह वाह वाह, मुझे हुआ ना रे 7 करोड़.
क्रेझी यार. आणि हे तू सगळं आता लिहिलंयस. हो अँड गाईज शी इज 17. Yeah. सो एज डजंट मॅटर. नो. क्या लिखा है यार, मतलब आई एम अ फैन नाउ. थैंक यू. क्रेजी भाई. एंड नॉट जस्ट लव रिलेशनशिप, वो मराठी वाला पण एकदम सुंदर होता. आई आई थैंक हैव टू यू. एग्री. जबरदस्त. यू हैव टू पब्लिश दिस. एंड ऐसे बहुत सारे लिखे हैं एंड दिस वाज द बेस्ट दैट यू हाँ. हैव रिटन. ये हिंदी तीन. मराठी थोडे कमी आहेत बट हाँ एवढे. इंग्लिश में यू राइट मोर Lot. ऑफन. हम्म. इंग्लिश में इट्स द प्रिफर्ड थिंग. और हो. उसके बाद बट यू हैव टू राइट दोनों लँग्वेजेस. माझ्याकडून सजेशन आहे दोनों लँग्वेजेस ली. इट्स हो. लाईक क्रेझी युअर रायटिंग. हां. अँड वन पार्ट आय एम लव्हिंग इज ना यू आर बिल्डिंग अपॉन थिंग्स. फॉर एक्झाम्पल टेकिंग फॉर एक्झाम्पल सिच्युएशनला बेस ठेवला आणि हो. त्याच्यानंतर इव्हेंच्युअली त्याच्यावर बिल्डअप केलं. किंवा कोणी एक्झिस्टिंग रायटरचं काम आहे त्याला बेस ठेवून आपल्या हे त्याच्यावर दिलं. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. थैंक यू. जबरदस्त. सो दैट वाज इट गाइस. आई होप दैट यू गाइस गॉट सम वैल्यू आउट ऑफ दिस. मैंने इसको लाने का यही यहाँ पे ये था कि कोई मुझे रीडिंग राइटिंग के जॉनर में चाहिए एंड शी हैज़ इम्प्रेस्ड मी. ठीक है Thank कि you so much. दैट वाज नेक्स्ट लेवल. सो मुझे आज बोलने की ज़रूरत ही नहीं है कि आपका बेस्ट पार्ट कौन सा इसमें से हाईलाइट दैट दिस इज द बेस्ट पार्ट, द थिंग्स दैट शी रेड. सो दिस वाज द एंड. आई पुट अप ऑल द लिंक्स. ठीक है, जो बुक्स का वगैरह तूने ये बोला ना, हाँ. द बुक थिंग्स दैट यू लव एंड ऑल, आई विल पुट अप द लिंक्स इन द डिस्क्रिप्शन. सो दैट वाज इट. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग एंड आगे और कंटेंट आएगा. बाय बाय. सी या. थैंक यू. बाय बाय.